नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका केलवद वार्ड नंबर 3 कुंभारपुरा येथील श्री गजानन सावरकर यांच्या घरी स्वर्गीय मंगेश सावरकर यांचा प्रथम स्मृतिदिन प्रित्यर्थ श्रीमद भागवत सप्ताह दिनांक 5 फेब्रुवारी 2025 ते 12 फेब्रुवारी पर्यंत सुरू झालाय। यात अनेक भक्त नागरिकांनी दिवसा आणि रात्रीला हजेरी लावली आहे। हे भागवत श्रीमद कथाकार हरिभक्त परायण श्री सुधाकर देशमुख महाराज वाठोडा चांदस जिल्हा अमरावती यांचे सुमधुर वाणीतून भागवत कथा सप्ताह सुरू आहे। अनेक भक्त लोक याचा लाभ घेत आहेत। केलवद कुंभारपुरा येथे प्रथमच हे भागवत कथा सुरू आहे। तर काय सांगितलंय या महाराजांनी पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। मी या ठिकाणी श्री गजाननराव सावरकर यांच्या येथे भागवत सप्ताहाचा कार्यक्रमाकरिता नागपूरहून या ठिकाणी आलेलो। माझं नाव हरिभाऊ येनूरकर आहे आणि या ठिकाणी सुधाकरजी देशमुख महाराज यांचं श्रीमद भागवत कथेचा दिनांक 5 तारखेपासून तर या ठिकाणी कथेचं आयोजन केलेलं आहे आणि शेवटल्या दिवशी दिनांक 12 तारखेला या ठिकाणी गोपालकाल्याचं आयोजन आहे। तरी या सावरकर परिवाराने हे भागवतचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी त्यांना याचं पुण्य लाभो आणि श्री मंगेशराव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे भागवतचा, त्याच्या आत्म्याला शांती मिळो अशी मी परमेश्वरापाशी अपेक्षा करून माझे 2 शब्द बोलतो। महाराजजी, आजच्या कार्यक्रमाबाबत थोडंसं सविस्तर सांगा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युर्मुक्षमामृतात्। श्रीमद्भागवत भगवंताय नमः। आज या पवित्र अशा केळवद गावामध्ये या सावरकर परिवारांच्या आयोजनाने या ठिकाणी हरिभक्त परायण गजाननरावजी सावरकर यांचा मुलगा जो मंगेश आहे याच्या पावन पुण्य स्मरणार्थ दिनांक 5/2 पासून श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे। या कथेमध्ये निरनिराळ्या भगवंताच्या लीलामृत कथा श्रवण करून या ठिकाणचे केळवदमधील गावकरी भक्त मंडळी मंत्रमुग्ध झालेले आहे। हिरण्यकश्यपू झालं, प्रल्हाद चरित्र झालं, गजेंद्र मोक्ष झालं, अशा भागवतातील नवीन कथा ऐकून सारे गर्दीमध्ये या ठिकाणी आनंद घेत आहे केळवदवासी। त्या निमित्ताने आज सुद्धा 4थ्या दिवशी कृष्ण जन्माचा कार्यक्रम होणार आहे। सर्व भाविक बंध या ठिकाणी येऊन कृष्ण भगवंताचा जन्मोत्सव साजरा करत आहे। या ठिकाणी त्या अनुषंगाने त्यांचा परिवार, त्यांच्या मुली दुरून दमन वगैरे पुलगावपासून दुरून येऊन सर्व भक्त मंडळी, आजूबाजूचे रिश्तेदार येऊन गावातील सर्व मंडळी या हरिनाम श्रीमद भागवताचा आनंद घेत आहे। याचा उद्देश हेच आहे का या परिवारातील जे पुण्यस्मरण आहे प्रथम मंगेशचं आणि राजेशचं, याला सद्गती प्राप्त हो यासाठी या कष्टाने मोठ्या या चंद्रकलाबाई गजाननरावजी आणि ज्ञानेश्वररावजी या ठिकाणी सावरकर आनंदाने कटोनात प्रयत्न करत आहे। विंचुरकर गुरुजी आहे, आमचे वेणुरकरजी साहेब आहे, नागपूरहून आलेले आहे, आमचे सौदागरजी आहे विजयरावजी, दोघंही पती पत्नी या ठिकाणी या श्रीमद भागवताचा आनंद घेत आहे। भगवंताला हेच म्हणणं आहे का असा हरिनाम, कारण हा महिना पवित्र आहे। 144 वर्षानंतर कुंभमेळ्याचं आगमन आहे आणि त्या पवित्र महिन्यामध्ये आज एकादशी वगैरे सर्व या सप्ताहामध्ये सर्वांनी एकादशी करून हरिनामाचा गोड आनंद घेत आहे आणि या निमित्ताने सर्व मंगलमय हो आणि आनंदाने सर्वांचं कुशल हो अशीच ही कथा या ठिकाणी आनंदाने सर्व श्रवण करून सर्वांचा उद्धार हो हीच मी गजानन बाबाच्या आणि शंकराच्या चरणी विनंती करतो। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।